गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर बघितलं होतं. आता आपण हा चॅप्टर कसा डील करणार आहे बघा. अल्डिहाइड आणि कीटोन याच्या रिॲक्शन्स आपण कॉमन मध्ये घेणार आहोत आणि नंतर आपण घेणार आहोत कार्बोक्सिलिक ऍसिड. कारण इकडे जर तुम्ही बघितलं अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH, एका साइडला R ग्रुप पाहिजे एका साइडला H. आणि कीटोन मध्ये दोन्ही साइडला पण R ग्रुप पाहिजे. तर बघा यांचा जो फंक्शन म्हणजे यांचं स्ट्रक्चर जवळजवळ कॉमन आहे बघा. C डबल बॉन्ड O दोघात पण आहे, फक्त इथं हायड्रोजन ऐवजी इथं काय R ग्रुप आहे. म्हणजे ज्या रिॲक्शन्स अल्डिहाइड दाखवतात 80% त्या रिॲक्शन कीटोन पण दाखवतात. काही रिॲक्शन्स आहेत ज्या फक्त अल्डिहाइड दाखवतात, काही रिॲक्शन्स आहेत ते फक्त कीटोन दाखवतात. पण हा चॅप्टर आपण डील कसं करणार आहे, अल्डिहाइड आणि कीटोन आपण आधी स्टडी करणार आणि नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड. सो फर्स्ट क्वेश्चन अरायझेस, व्हॉट इज अन अल्डिहाइड? अल्डिहाइड म्हणजे काय बघा. हेडिंग लिहून घ्या. अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH. बघा जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला व्हॉट इज अन अल्डिहाइड किंवा डिफाइन अल्डिहाइड, मग काय तुम्ही असं लिहिणार का C डबल बॉन्ड OH इज कॉल्ड अल्डिहाइड? हे तर त्याचं फंक्शन ग्रुप झालं. तर डिफाइन कसं करणार आहे आपण ते अल्डिहाइडला? तर कसं डिफाइन करायचं बघा. Aldehyde is first oxidation product of primary alcohol. काय म्हटलं मी? Aldehyde is first oxidation product of primary alcohol. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो बघा. कोणता एक प्रायमरी अल्कोहोल घ्या. मी घेतो बघा CH3 CH2OH. हा इथेनॉल हा प्रायमरी आहे का बघा. OH ज्या कार्बन लाटाच्या पुढे जातो एकाच कार्बन लाटाच्या म्हणजे हा झाला प्रायमरी अल्कोहोल. आता मला सांगा ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे एकदा तुम्ही ऍड ऑक्सिजन करू शकता किंवा रिमूव्ह हायड्रोजन. दोन गोष्टी करू शकता तुम्ही ऑक्सिडेशन म्हणजे, ऍड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. तर हायड्रोजन कधी रिमूव्ह करायचे कधी ऑक्सिजन ऍड करायचे हे जर आपल्याला कळलं तर ऑक्सिडेशन रिडक्शन खूप सोपं आहे. आता आपण रिडक्शन बघणार नाही, आता आपण ऑक्सिडेशन बघणार आहोत. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. तर रिमूव्ह हायड्रोजन कधी करायचं आणि ऑक्सिजन ऍड कधी करायचं ही जर तुम्हाला कळलं तर ऑक्सिडेशन करणं खूप सोपं आहे. तर बघा इकडे वरती लिहून देतो. ऑक्सिडेशन मीन्स ऍड ऑक्सिजन रिमूव्ह हायड्रोजन H2 रिमूव्ह हायड्रोजन. बघा आता मी इथं एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो K2Cr2O7 in dilute H2SO4. K2Cr2O7 म्हणजे काय? पोटॅशियम डायक्रोमेट. याला काय म्हणायचं? पोटॅशियम डायक्रोमेट. आणि डायल्यूट H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. हे मिक्सचर काय करतं? नॅसेंट ऑक्सिजन देतं. काय देतं? नॅसेंट ऑक्सिजन. आता नॅसेंट ऑक्सिजन म्हणजे काय? ऑक्सिजन बघा आपण असं लिहितो O2 म्हणजे आपण ऑक्सिजनला डायटॉमिक असं म्हणतो, पण फक्त O जर लिहिला तर तो खूप अनस्टेबल असतो म्हणून आपण त्याला ब्रॅकेट मध्ये टाकतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकतो आपण ऑक्सिजनला. त्याला आपण सिंगल किंवा खूप रिएक्टिव्ह ऑक्सिजन म्हणतो, त्याला आपण नॅसेंट ऑक्सिजन म्हणतो. काय म्हणतो? नॅसेंट ऑक्सिजन मीन्स व्हेरी अनस्टेबल ऑक्सिजन. खूप अनस्टेबल असल्यामुळे तो खूप फास्ट रिॲक्ट होतो.
खूप अनस्टेबल असल्यामुळे तो खूप फास्ट रिॲक्ट होतो. तर आता बघा, ऑक्सिडेशन म्हणजे ऍड ऑक्सिजन रिमूव्ह हायड्रोजन. हायड्रोजन कधी रिमूव्ह करायचे बघा, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं जर हायड्रोजन असले तर हायड्रोजन काढायचं. परत काय सांगितलं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन असेल तर हायड्रोजन काढायचे. बघा OH या कार्बनला अटॅच आहे, हायड्रोजन आहे का, आहे. मग बघा एक हायड्रोजन इथं खाली दाखवतो. OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे का, मग हा हायड्रोजन आणि O चा हायड्रोजन हा H2 आणि हा O. समजलं. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तर एक तरी हायड्रोजन पाहिजे, आहे. 2 हायड्रोजन आहे म्हणजे इथून आपण एक काढायचा, ऑक्सिजनचा एक म्हणजे काय घेईल, H2 आणि हा O H2. मग राहतं काय बघा, इथं CH3 ला काही प्रॉब्लेम नाही. सिंगल बॉन्ड CH, बघा हा हायड्रोजन हा तर काढलाय आपण आणि एक ऑक्सिजन, एवढं राहिलं. आता बघा कार्बनला किती बॉन्ड्स आहेत, 1 2 3. कार्बनला किती बॉन्ड्स देत असतो आपण, 4. तर बोला झाला का नाही अल्डिहाइड तयार, झालं का नाही अल्डिहाइड तयार. आणि हा कोणता अल्डिहाइड आहे, याचं कॉमन नेम काय, ऍसिटाल्डिहाइड. आठवतं, याचं कॉमन नेम आहे ऍसिटाल्डिहाइड. आणि याचं IUPAC नेम काय, 2 कार्बन आहे म्हणून येते ना. बघा याचं पुढे जाऊन आपण ऑक्सिडेशन केलं परत, K2Cr2O7 in dilute H2SO4. तर मी रिमूव्ह हायड्रोजन कधी म्हटलं होतं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन असेल तर. आता इथं OH ज्या कार्बन, Hच नाही तिथं O आहे, त्याला हायड्रोजनच नाही. समजलं मी काय म्हटलं होतं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन पाहिजे, इथं OHच नाहीये म्हणजे म्हणून इथं रिमूव्ह हायड्रोजन करता येणार नाही. मग इथं आपण काय करायचं, ऍड ऑक्सिजन. तर हा ऑक्सिजन जाऊन फक्त इथे ऍड होणार म्हणजे काय तयार होणार, CH3C डबल बॉन्ड OH. म्हणजे हा काय झाला, हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड. 2 कार्बन आहे म्हणून इथेन आणि E should be replaced by OIC ऍसिड. म्हणजे कोणतं ऍसिड झालं, इथेनॉइक ऍसिड. याचं कॉमन नेम खूप फेमस आहे, ऍसिटिक ऍसिड, ज्याला आपण व्हिनेगर म्हणतो. तर बघा प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट, प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट काय असतो, अल्डिहाइड. आणि मग मी असं म्हणू का, प्रायमरी अल्कोहोलचं सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे आपल्या इथं 2 डेफिनेशन झाले बघा. अल्डिहाइड विचारलं तुम्ही काय म्हणणार आहे, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. बघा एकदा ऑक्सिडेशन केलं तर प्रायमरी अल्कोहोलचं काय तयार होतं, अल्डिहाइड. म्हणून फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आणि जर कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन मला विचारली तर मी म्हणणार आहे सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. बघा एकदा ऑक्सिडेशन केलं अल्डिहाइड, दुसऱ्यांदा ऑक्सिडेशन केलं कार्बोक्सिलिक ऍसिड, सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. पण आता सध्या आपण अल्डिहाइड आणि कीटोन बघणार आहे. ज्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड स्टार्ट करणार आपण तिथे लगेच ती डेफिनेशन लिहून घ्यायची, सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. आणि इथं काय आहे, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके. आता कीटोन्स म्हणजे काय, अल्डिहाइड सगळ्यांना समजलं, फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल. कीटोन्स काय असतात, R C डबल बॉन्ड OR. आणि असं लिहितो बघा, ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल, ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल. तर आता इथे सेकंडरी अल्कोहोल घेऊ आपण, CH3 CHOH CH3 आहे का सेकंडरी अल्कोहोल. त्याचं नाव काय देता येईल, 1 2 3.
काल मी तुम्हाला तो फ्रेमवर्क सांगितला होता. सबस्टिट्यूएंट आहे का? इथं सबस्टिट्यूएंट नाहीये. नंतर सायक्लिक बायसायक्लिक स्पायरो आहे का? नाहीये. इथं नंबर ऑफ कार्बन्स किती, म्हणजे कार्बन चेन किती, 1 2 3, म्हणून प्रोप एएनई किंवा आयएनई, मला तर सगळे सिंगल बॉन्ड दिसतात म्हणून एएनई. अल्कोहोल मध्ये ए शुड बी रिप्लेस बाय ओएल, आणि कोणत्या कार्बनवर सेकंड म्हणून प्रोपेन टू ओएल. समजलं याचं नाव कसं लिहायचं. आता OH या कार्बन अटॅच, OH या कार्बन अटॅच, पुढे 2 3 कार्बन अटॅच डायरेक्टली बघा. OH या कार्बन अटॅच पुढे जाऊन तो 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे म्हणून हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. आणि आपल्याला सेकंडरी अल्कोहोलच पाहिजे. तर मी याचं ऑक्सिडेशन करतो बघा. K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4. हा काय देणार, नॅसेंट ऑक्सिजन देणार. हा काय देणार, नॅसेंट ऑक्सिजन. मग मला सांगा ऑक्सिजन कधी ऍड करायचं, नायट्रोजन कधी रिमूव्ह करायचं. तर हायड्रोजन रिमूव्ह करायची कंडिशन काय सांगितली मी, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे, OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तिथं जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन रिमूव्ह करा. बघा OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे, OH ज्या कार्बनला अटॅच्ड तर हायड्रोजन आहे म्हणून इथून एक हायड्रोजन आणि इथून एक हायड्रोजन. काय केलं, इथून H इथून H H2 आणि हा O, तर एक प्रोडक्ट काय असणार आहे H2O. बाकी काय राहिलं, इथं एक CH3, इथं CH3 मध्ये C आहे, CH3C, आणि इथं पण CH3, इथं एक ऑक्सिजन. आता कार्बनला बॉन्ड मोजा, 1 2 3 4. बरोबर झालं का कीटोन. मग आणि हा कोणता कीटोन आहे, याचा फेमस कॉमन नेम आहे ऍसिटोन. नेल पेंट्री बोर्ड ऍसिटोन. आणि याचा IUPAC नेम 1 2 3. परत आपण ते फ्रेमवर्क मध्ये बसून बघू सबस्टिट्यूएंट आहे का नाहीये, सायक्लिक बायसायक्लिक स्पायरो आहे का नाहीये, नंबर ऑफ कार्बन्स किती 3 म्हणून प्रोप, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड का ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असे सगळे ANE. आणि कीटोन मध्ये E शुड बी रिप्लेस बाय ONE. पण कोणतं कार्बन सेकंड 2ONE. आता बघा याचा पुढे जाऊन ऑक्सिडेशन होणार नाही का, कारण इथं OH पण नाही, त्या कार्बनवर हायड्रोजन पण नाही, म्हणून इथंच ऑक्सिडेशन थांबल. म्हणजे असं म्हणू शकतो का फर्स्ट म्हणायचीच गरज नाही, कारण याचं सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्टच नाहीये. म्हणून डायरेक्टली म्हणू का ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल, ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज कीटोन. समजलं इथपर्यंत. ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल समजलं सगळ्यांना. ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल इज कीटोन. आता बघा या कीटोनचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. पुढे हेडिंग टाकायची क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. याला कसं क्लासिफाय केलं जातं बघा. सिंपल कीटोन किंवा त्याला दुसरं नाव आहे सिमेट्रिकल कीटोन, और सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन. आणि दुसरं आहे मिक्स कीटोन और अनसिमेट्रिकल कीटोन. मागच्या वर्षी 2 मार्काचं क्वेश्चन होतं बघा, एकदम सिंपल क्वेश्चन, हाऊ टू क्लासिफाय कीटोन. तर कीटोन कसं क्लासिफाय करतात, सिंपल कीटोन आणि मिक्स कीटोन. सिंपललाच ते सिमेट्रिकल कीटोन म्हणतात आणि मिक्सला काय म्हणतात, अनसिमेट्रिक कीटोन. काय असतं बघा, एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस हे दोन्ही आर ग्रुप सारखे असतील तर त्याला आपण सिंपल म्हणतो. म्हणजे याचा एक्झाम्पल्स बघा, CH3 C डबल बॉन्ड CH3 आहे दोन्ही सारखे ग्रुप. C2H5 C डबल बॉन्ड C2H5 आहे दोन्ही सारखे ग्रुप. म्हणून तुम्ही इथे लिहायचे when both R groups are similar, when both R groups are similar, when both
सेम, त्याला आपण काय म्हणतो सिंपल किंवा सिमेट्रिकल. दिसतंय सिंपल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सिमेट्रिकल. आणि दुसरा आहे मिक्स्ड, म्हणजे एक आर हा दुसरा आर पेक्षा वेगळा आहे म्हणून आर सी डबल बॉन्ड आर डॅश टाकतो, कारण हे दोन्ही आर वेगळे आहेत. बघा एक्झाम्पल इकडे एक CH3 सी डबल बॉन्ड, इकडे C2H5, इकडे CH3 सी डबल बॉन्ड, इकडे बेन्झीन रिंग, म्हणजे अॅलोफॅटिक असू शकतो किंवा अरोमॅटिक पण असू शकतो. म्हणजे हे काय झालं मिक्स झाले, कारण दोन्ही आर ग्रुप काय वेगळे. समजलं, एकदम सिंपल आहे. बघा क्लासिफिकेशन कसं करायचं, सिंपल आणि मिक्स. सिंपलच दुसरं नाव काय सिमेट्रिकल, कारण दोन्ही ग्रुप सारखे आहे म्हणून आपण त्याला सिमेट्रिकल म्हणतो. आणि इकडं मिक्स कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. समजलं इथपर्यंत. नाव विल स्टार्ट विथ रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर हेडिंग लिहून घ्या, रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. Reaction of aldehyde and ketone. रिएक्शन म्हणण्याऐवजी आपण प्रिपरेशन म्हणू. प्रिपरेशन ऑफ aldehyde and ketone. रिएक्शन इन्व्हॉल्ड इन प्रिपरेशन ऑफ aldehyde and ketone. कारण प्रत्येक चॅप्टर जर तुम्ही बघितलं असेल, आपण पहिलं त्याचं प्रिपरेशन बघतो, नंतर हाऊ इट रिॲक्ट्स असं बघतो, ज्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो. तर सर्वात प्रथम आपण काय बघू, हाऊ टू प्रिपेअर अल्डिहाइड अँड कीटोन. हाऊ टू प्रिपेअर अल्डिहाइड अँड कीटोन. तर पहिली जी स्टेप आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आताच आपण ते बघितलं होतं, पण परत आपण रिपीट करू. ऑक्सिडेशन आणि त्याच्यानंतर एक ऑक्सिडेशन, खूप रिएजंट्स आहे ऑक्सिडेशन. तर पहिला ऑक्सिडेशन रिएजंट बघू with K2Cr2O7, oxidation of alcohol with K2Cr2O7 and dilute H2SO4. K2Cr2O7 and dilute H2SO4. आता बघा, मी जर इथं प्रायमरी अल्कोहोल घेतला, आता तुम्हाला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोल काय देणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. सेकंडरी अल्कोहोल कीटोन आणि टर्शियरी अल्कोहोल नो रिएक्शन. मग तुम्ही म्हणणार प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड भेटतं. ओके, अल्डिहाइड भेटतं, पण अल्डिहाइड मधून परत ते कशात कन्वर्ट होतं, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. बघा इथून स्टार्ट करतो. CH3 CH2OH आहे का प्रायमरी अल्कोहोल. OH ज्या कार्बन ऍटमच्या पुढे जाऊन एकाच कार्बनला, म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याचं नाव काय, इथेनॉल. इथं मी याचं ऑक्सिडेशन केलं युजिंग K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4 आणि हिट केलं. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍड ऑक्सिजन और रिमूव्ह हायड्रोजन. रिमूव्ह हायड्रोजन कधी करायचं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन असेल तर रिमूव्ह हायड्रोजन करायचं. OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे का, 2 हायड्रोजन आहे, आपल्याला कमीत कमी एक तरी पाहिजे. मग बघा एक हायड्रोजन मी असं खाली लिहितो, इथून हा हायड्रोजन आणि इथून हा हायड्रोजन, H2 आणि हा O, म्हणजे एक प्रोडक्ट काय असणार आहे H2O. आणि नंतर काय राहिलं बघा, इथं CH3, इथं C, इथं H, सिंगल बॉन्ड O. तर कार्बनला बॉन्ड्स मोजा, 1 2 3 आणि हा झाला चौथा बॉन्ड, म्हणजे अल्डिहाइड तयार झालं. पण प्रॉब्लेम असा आहे का अल्डिहाइड लगेच काय करतो, परत ऑक्सिडेशन दाखवतो. K2Cr2O7 in dilute H2SO4. OH ज्या कार्बन अटॅच आहे, OHच नाही इथं, म्हणजे रिमूव्ह हायड्रोजन करता येणार नाही म्हणून ऍड ऑक्सिजन, ऑक्सिजन इथं टाकायचा. तर तयार काय होणार, इथेनॉइक ऍसिड, आणि याचं नाव काय इथेनॉल.
मग जर एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं इथेल अल्कोहोल पासून इथेनॉल तयार करा, मग मुलं म्हणतील की फक्त इथपर्यंतच रिॲक्शन लिहिल. ओके, तुम्ही तिथपर्यंत रिॲक्शन लिहितील, पण ही रिॲक्शन जोपर्यंत ऍसिड तयार होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन स्टॉपच होणार नाही. नाही तर इथपर्यंत रिॲक्शन लिहून तुम्ही म्हणणार ओके मला 1 मार्क भेटणार, तिथं तुम्हाला 0 मार्क्स भेटतील. कारण ही रिॲक्शन अल्डिहाइड पर्यंत कधी स्टॉप होत नाही. ही रिॲक्शन कुठं स्टॉप होते? डायरेक्ट कार्बोक्सिलिक ऍसिड पर्यंत स्टॉप होते. ओके, काही कंडिशन्स अशा आहेत का आपल्याला अल्डिहाइड पर्यंत स्टॉप करायचं असेल तर करता येईल, पण ते कंडिशन आपल्याला बघावं लागतील. या K2Cr2O7 इन H2SO4 जर टाकलं तर पहिलं आपल्याला अल्डिहाइड तयार भेटेल, नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड. पण कार्बोक्सिलिक ऍसिड पर्यंतच ही रिॲक्शन स्टॉप होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अल्डिहाइड विचारलं, समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला प्रिपेअर इथेनॉल, इथेनॉल फ्रॉम इथेनॉइक ऍसिड, मग तुम्ही इथपर्यंत रिॲक्शन लिहिली आणि तुम्ही म्हणणार मी पुढे रिॲक्शन लिहिणार नाही, पण तरी तुम्हाला 0 मार्क्स भेटतील. कारण तुम्ही जर लिहिले नाही तर लॅबमध्ये ही रिॲक्शन पुढे जातेच. आपल्या बुकमध्ये ज्या ज्या रिॲक्शन्स आहे त्या लॅबमध्ये टेस्टेड आहे, म्हणून तिथं ड्रॉबॅक लिहिलं जातं का अल्डिहाइड्स आर फर्दर ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्डिहाइड्स आर फर्दर ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ही रिॲक्शन पहिल्या स्टेपला कशी कंट्रोल करायची? आता एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सांगता, ही रिॲक्शन पहिल्या स्टेपला कशी कंट्रोल करायची. बघा तुम्ही काय करा, इथं जर बघा मी टेम्परेचर देतो, इथं टेम्परेचर इतकं हाय का या अल्डिहाइडच्या बॉइलिंग पेक्षा हाय टेम्परेचर ठेवायचं. काय म्हटलं मी? इथं मी एक अँगलची साईन जे दाखवतो त्याला आपण हीट म्हणतो. मग तुम्ही काय करा, हीट इतकी हाय समजा याचं ह्या इथेनॉलचं बॉइलिंग पॉईंट असेल 150. काय म्हटलं मी? सपोज म्हणतो इथेनॉलचं बॉइलिंग पॉईंट आहे 150, तर तुम्ही टेम्परेचर रिॲक्शनचं 170 ठेवा. म्हणजे त्या अल्डिहाइड पेक्षाही जास्त टेम्परेचर आहे. याने काय होणार आहे, अल्डिहाइड तयार झाल्या वेपर फॉर्म मध्ये जाणार. काय म्हटलं मी? कारण रिॲक्शन खूप हाय टेम्परेचरला आहे, अल्डिहाइड तयार झाला का लगेच त्याचं काही लिक्विड तयार होणार नाही, लगेच तो वेपर मध्ये कन्वर्ट होईल, म्हणून तो पुढे ऑक्सिडेशन देणार नाही. समजलं? एक पर्याय आपण असं करू शकतो का वी शुड इन्क्रीज द टेम्परेचर मोर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या बॉइलिंग पॉईंट पेक्षा जास्त टेम्परेचर ठेवायचं. मग त्याने काय होणार आहे, अल्डिहाइड तयार झाल्या तो वेपर मध्ये निघून जाईल आणि नंतर आपल्याला ते वेपर कूल करता येईल, पण कमीत कमी ते वेपर पुढे जाऊन ऍसिड बनणार नाही. कारण ही रिॲक्शन आपल्याला पहिल्या स्टेपला जर स्टॉप करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, टेम्परेचर खूप हाय ठेवावं लागलं. समजलं? का बरं असं होतं? कारण हा K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, खूप स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा खूप स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा अल्डिहाइड पर्यंतच थांबत नाही, हा पुढे जाऊन ऍसिड पर्यंत थांबतो. समजलं? ओके, जर आपल्याला अल्डिहाइड पर्यंतच थांबायचं असेल तर काही रिएजंट्स आहे. ते काय रिएजंट्स बघू आपण. CH3 CH2OH, बघा इथं मी स्पेशल रिएजंट्स लिहिले, दिसतंय? बघा हा प्रायमरी अल्कोहोल दिला आणि मला रिॲक्शन फक्त अल्डिहाइड पर्यंत स्टॉप करायची, तर मला हे K2Cr2O7 वापरून चालणार नाही.
कारण अल्डिहाइड फर्दर ऑक्सिडाइज काय होणार आहे, ऍसिड मध्ये होणार आहे. पण काही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतात. तर पहिलं मी लिहिलं बघा पीसीसी. पीसीसी म्हणजे पिरिडियम क्लोरोक्रोमेट. पीसीसी म्हणजे काय, पिरिडियम क्लोरोक्रोमेट. किंवा और पीडीसी, पिरिडियम डायक्रोमेट. पिरिडियम डायक्रोमेट और CrO3 प्लस H2SO4 याला आपण जोन्स रिएजंट म्हणतो. परत रिपीट करू आपण, पीसीसी म्हणजे काय, पिरिडियम क्लोरोक्रोमेट. पीसीसी पिरिडियम क्लोरोक्रोमेट. पीडीसी पिरिडियम डायक्रोमेट आणि CrO3 प्लस H2SO4 आपण याला जोन्स रिएजंट म्हणतो. हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे काय, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला फक्त अल्डिहाइड पर्यंतच स्टॉप करणार, त्याचं पुढं ऍसिड होणार नाही. मग समजा तुम्हाला अल्कोहोल पासून जर प्रायमरी अल्कोहोल पासून जर अल्डिहाइड तयार करायला लावला तर या तिन्ही पैकी कोणतंही वापरा तुम्ही. काय वापरायचं, पीसीसी, पीडीसी, CrO3 प्लस H2SO4 याला आपण जोन्स रिएजंट म्हणतो. मग बघा परत रिपीट तेच करायचे. OH ज्या कार्बन अटॅच इथून हायड्रोजन काढा, म्हणजे एक हायड्रोजन इथून आणि एक हायड्रोजन इथून, H2 आणि हा OH2O, म्हणजे एक प्रोडक्ट काय असणार आहे, H2O इथपर्यंत दिसतंय. ओके, एक प्रोडक्ट असणार आहे H2O. मग दुसरं काय असणार आहे, CH3CHO. कार्बनला 3च बॉन्ड आहे, म्हणजे हा 14 बॉन्ड. म्हणजे तयार काय झाला, अल्डिहाइड. आणि याचं पुढे रिॲक्शन होणार नाही. आता ओके, याची पुढे रिॲक्शन होणार नाही कारण हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. खूप वेळा बोर्डला पण हा क्वेश्चन विचारलेला आहे, प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड तयार करा. मुलाला लगेच K2 इतकी ही K2CH2 in H2SO4 इतक्या चॅप्टर मध्ये ही रिॲक्शन आहे, मुलाला लगेच लिहून ठेवतात. त्याचे ड्रॉबॅक काय आहे, ते स्ट्रॉंग असल्यामुळे तो अल्डिहाइड पर्यंत थांबत नाही, तो ऍसिड पर्यंत थांबतो. पण पीसीसी, पीडीसी, जोन्स रिएजंट हे माइल्ड असल्यामुळे पुढे थांबतात, पहिल्या स्टेपला थांबतात. समजलं? ओके, तर दिस वॉज अबाउट प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल बघू आपण काय करतो. सेकंडरी अल्कोहोल पण आपण बघितलं होता. मी स्टार्ट करतो. बघा CH3 CHOH CH3 याचं नाव काय, प्रोपेन 2OL. याचं जर ऑक्सिडेशन केलं K2Cr2O7 in dilute H2SO4 तर OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे हायड्रोजन आहे म्हणून हा H2 आणि हा O, एक प्रोडक्ट काय असणार आहे H2O. मग हे दोन हायड्रोजन केले तर काय उरलं, CH3 आणि हा O. कार्बनला बॉन्ड मोजा 1 2 3 म्हणजे हा 4था बॉन्ड, म्हणजे हा तयार झाला ऍसिटोन नेल पेंट रिमूव्हर, किंवा याला आपण काय नाव म्हटलं होतं, प्रोपेन 2OL. कीटोन आहे हा. याचं पुढे ऑक्सिडेशन होणारच नाही. का होणार नाही, कारण इथं OH पण नाही आणि त्या कार्बनवर हायड्रोजन पण नाही. प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत होतं बघा दुसऱ्यांदी पण ऑक्सिडेशन, कारण त्या कार्बनवर 2 हायड्रोजन होते. पहिल्या स्टेप मध्ये आपण एक काढला, दुसऱ्या स्टेप मध्ये दुसरा काढला, दुसऱ्या स्टेप मध्ये ऑक्सिजन ऍड केला. पण इथं ही रिॲक्शन इथं स्टॉप होईल. म्हणजे या मेथडने K2Cr2O7 and H2SO4 आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पण तयार करता कीटोन पण तयार करता येतं आणि अल्डिहाइड पण तयार करता येतं. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड पण कधी, पीसीसी, पीडीसी, जोन्स रिएजंट. समजलं? तर आता आपण आणखीन काही ऑक्सिडेशन बघू, हे नोट डाऊन करा. दुसरं बघा, ऑक्सिडेशन प्रकार आहे, त्याला आपण ए म्हणतो, त्याला बी म्हणतो. ओपिनियर ऑक्सिडेशन. आणि इथं ओपिनियर ऑक्सिडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेलं आहे बघा. तर ओपिनियर ऑक्सिडेशन कधी ओळखायचं, ज्यावेळेस ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड असेल. ॲल्युमिनियम टी म्हणजे टर्शियरी ब्यूटॉक्साइड. आता घाबरून जायचं नाही या नावाला. बघा टर्शियरी म्हणजे काय, एक कार्बन आहे त्याला 3 कार्बन अटॅच आहे. मग एक कार्बन आहे त्याला 3 कार्बन डायरेक्टली अटॅच आहे, 1 2 आणि 3 झालं टर्शियरी. ब्युटेन म्हणजे किती कार्बन, 4, 1 2 3 4 कार्बन पण आहे.
ब्युटॉक्साइड, ऑक्साइड म्हणजे ऑक्सिजन आहे, म्हणजे इथं O आणि इथं ॲल्युमिनियम आहे Al. पण ॲल्युमिनियमचा प्रॉब्लेम काय बघा, Al हा +3, Al हा +3. समजा मला त्याचा फॉर्म्युला करायचा आहे Cl संग, पण Cl काय -1, Al हा +3 आणि Cl काय -1 आहे. मग मला हा Cl किती वेळा घ्यावा लागेल, 3 वेळेस, कारण +3 -3 कॅन्सल, मग फॉर्म्युला होईल AlCl3. त्याचप्रमाणे हा ग्रुप -1 आहे, हा काय +3, किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवा, Al हा +3 आहे, Cl हा -1 आहे, तर त्यांचे नंबर एक्सचेंज केल्यानंतर काय होईल, हा 3 इथं जाईल, 1 इथं जाईल आणि 1 इज अंडरस्टूड, तर फॉर्म्युला काय होईल AlCl3. तसं हा नंबर इकडे जाईल, हा नंबर इकडे जाईल, म्हणजे याचा फॉर्म्युला काय होईल, बरोबर. तर याला आपण ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड म्हणतात, ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. समजलं आता, इथपर्यंत समजलं. ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. आता सुरुवातीला आपण सेकंडरी अल्कोहोल घेऊ, आणि सेकंडरी अल्कोहोल पासून काय प्रिपेअर करायचे आपल्याला, कीटोन. तर बघा CH3 CH OH CH3 आहे का नाही सेकंडरी अल्कोहोल, हा झाला सेकंडरी अल्कोहोल. आणि इथं आपल्याला सॉल्व्हंट वापरायचे ऍसिटोन, ज्यांना सॉल्व्हंट वापरायचं आपल्याला ऍसिटोन. ऍसिटोन काय, CH3C डबल बॉन्ड O CH3. आणि इथं आपल्याला यूज काय करायचंय बघा, इथून दिसत नाही तर मी इकडं लिहितो बघा, CH3 CHOH CH3 हा झाला सेकंडरी अल्कोहोल. इथं आपल्याला सेकंडरी साठी ऍसिटोन वापरायचं, CH3C डबल बॉन्ड O CH3. आणि इथं एरोवर काय पाहिजे, टर्शियरी, आणि रिव्हर्सिबल रिएक्शन आहे टर्शियरी ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड, ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. तर मी त्याला असं लिहितो बघा, CH3 3 टाइम्स CO 3 टाइम्स Al, किंवा डायरेक्ट तुम्ही त्याचं नाव लिहा, ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. बघा मी डायरेक्ट नाव लिहितो त्याचं, ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. शक्यतो तुम्ही स्ट्रक्चरच काढायचा प्रयत्न करायचा. तर स्ट्रक्चर काढू आपण, CH3 CH3 O 3 टाइम्स Al, ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. नाही तर एक्झामिनरला वाटायचं तुम्हाला फॉर्म्युलाच येत नाही म्हणून तुम्ही नाव लिहिलं, म्हणून ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड. आता काय करायचं बघा, सिमिलर तेच करायचं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍड ऑक्सिजन रिमूव्ह हायड्रोजन, ऍड ऑक्सिजन और रिमूव्ह हायड्रोजन. तर आपण इथं रिमूव्ह हायड्रोजन करतो, कारण OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तिथं हायड्रोजन आहे बघा, OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, म्हणून हे 2 हायड्रोजन काढले तर काय तयार होईल बघा, CH3C डबल. का डबल बॉन्ड होतो, कारण पहिला ते सिंगल बॉन्ड आहे, 1 2 3 आणि हा झाला चौथा बॉन्ड. बघा मागच्या वेळेस नॅसेंट ऑक्सिजन असल्यामुळे H2 आणि O काय तयार होतं, H2O. पण इथं ऑक्सिजन आहे का, नॅसेंट ऑक्सिजन नाही, म्हणून इथं आपण किती हायड्रोजन काढले बघा, 2 हायड्रोजन. मग एक हायड्रोजन इथं टाका आणि एक हायड्रोजन इथं टाका, आणि हा बॉन्ड ब्रेक होईल, म्हणजे याचं पण अल्कोहोल तयार होईल. काय म्हटलं मी, हा बॉन्ड ब्रेक करायचा नाही, कारण इथं ऑक्सिजन नाही. मागची रिएक्शन परत रिवाइंड करून बघा, मागच्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन असल्यामुळे तिथून H2 आणि तो ऑक्सिजन H2O बाहेर काढत होतो. पण इथं बघा डबल बॉन्ड असल्यामुळे काय करायचा, एक हायड्रोजन या कार्बनला आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला, हा बॉन्ड ब्रेक करायचा, म्हणजे तयार काय होईल, CH3COH CH3 आणि इथं हा H. समजलं, बघून घ्या.
आता ही म्हणजे सेकंडरी अल्कोहोल झालं, प्रायमरी अल्कोहोलचं काय? चला प्रायमरी अल्कोहोल पासून सुद्धा आपल्याला आपण अल्डिहाइड पर्यंत जाता येईल. पण इथं जसं कीटोन वापरला होता, कीटोन काय करत होता, हा जो ऍसिडोन वापरला होता ना, असं CH3 डबल बॉन्ड CH3 एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं आपण बॉन्ड ब्रेक करत होतो. म्हणजे मी याला काय म्हणू शकतो, हायड्रोजन ऍक्सेप्टर. अरे म्हणू शकतो का हायड्रोजन ऍक्सेप्टर. फक्त हा बदलाव लागणार आपल्याला प्रायमरीसाठी. आपल्याला स्ट्रॉंग हायड्रोजन ऍक्सेप्टर घ्यायचं आहे जो लवकर हायड्रोजन घेऊ शकतो. म्हणून इथं बेन्झोक्विनोन वापरतो आपण, पॅरा बेन्झोक्विनोन. बघा पॅरा बेन्झोक्विनोन काय, पॅरा बेन्झोक्विनोन तर आपण बघू आता. CH3 CH2OH पॅरा बेन्झोक्विनोन काय, बेन्झीन रिंग, इथं डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड, त्याला आपण म्हणतो पॅरा बेन्झोक्विनोन. टर्शियरी ॲल्युमिनियम टर्शियरी ब्यूटॉक्साइड O, रिव्हर्सिबल रिएक्शन. OH ज्या कार्बन ऍटमचे हायड्रोजन आहे, इथून एक हायड्रोजन इथून एक हायड्रोजन इथून एक हायड्रोजन इथून एक हायड्रोजन, म्हणजे असं काय तयार आहे, CH3CHO. कार्बनला किती बॉन्ड असेल, 3 असेल, म्हणून चौथा बॉन्ड झाला तयार आहे. आता दोन हायड्रोजनचे इथून जे दोन हायड्रोजन्स काढले होते आपण, एक हायड्रोजन इथं टाका, एक हायड्रोजन इथं टाका, म्हणजे दोघांचं काय होईल, OH होईल. काय होईल, OH. तयार काय होईल बघा, OH आणि एरोमॅटिक रिंग तयार होईल. कसं एरोमॅटिक रिंग तयार होईल बघा, आता हा बॉन्ड आणि इथं डबल बॉन्ड इथं डबल बॉन्ड, हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, आणि हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. आता तिथून 2 हायड्रोजन येतात, तर एक हायड्रोजन इलेक्ट्रॉन घेऊन येईल. आता हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन H2 येतोय ना, तर हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन काय जॉईन होईल. मग इथून पण एक हायड्रोजन इथून जॉईन होईल, पण इथं एक इलेक्ट्रॉन इथं एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. मग याच्यातला एक इलेक्ट्रॉन इथं, याच्यातला एक इलेक्ट्रॉन इथं, याच्यातला एक इलेक्ट्रॉन इथं, याच्यातला एक इलेक्ट्रॉन इथं. मग इथं काय बघा, इथं 2 इलेक्ट्रॉन आहे आणि इथं 2 इलेक्ट्रॉन आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन कंबाईन होतील इथं बॉन्ड, हे 2 इलेक्ट्रॉन कंबाईन होतील इथं बॉन्ड, आणि हे 2 इलेक्ट्रॉन कंबाईन होतील इथं बॉन्ड. मग झालं नाही बेन्झीन तयार. म्हणून याला आपण बेन्झोक्विनोन म्हणतो. काय तयार म्हणतो, बेन्झोक्विनोन, किंवा त्याला क्विनॉल पण म्हणत असतो आपण. फिनॉल मध्ये आपण बघितलं होतं क्विनॉल, त्याला काय म्हणत असतो आपण, क्विनॉल. समजलं. तर कुठली रिएक्शन आपल्याला बघायची, बघा तिसरं बघा, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. हा काय एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्याला आपण कोलिन्स रिएजंट म्हणतो. तर हे नवीन नवीन नाव आहे, सुरुवातीला आपल्याला जरा डिफिकल्ट वाटतं, पण खूप सोपं आहे. याला कोलिन्स रिएजंट बनायचं. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड आणि पिरॅडिन येतं. आता पिरॅडिन म्हणजे नेमकं काय बघा, प्रत्येक वेळेस हा नाव येतो पिरॅडिन, पण पिरॅडिन म्हणजे काय, एक बेन्झीन रिंग काढायची. ओके, आणि इथं बेन्झीनच्या प्रत्येक 1 2 3 4 5 6 ठिकाणी कार्बनचे फक्त एका ठिकाणी काय टाकायचं, नायट्रोजन टाकायचं. आपल्याला हेटेरो कंपाऊंड म्हणतो आपण. ज्यावेळेस सगळे कार्बन असतात त्याला आपण होमोसायक्लिक म्हणतो, पण इथं 5 कार्बन आणि एक नायट्रोजन असल्यामुळे आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, पिरॅडिन. याला काय म्हणतो आपण, पिरॅडिन. समजलं. तर हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे काय होईल, हा प्रायमरी अल्कोहोलचा फक्त अल्डिहाइड पर्यंतच रिएक्शन करेल. हा झाला प्रायमरी अल्कोहोल. काय होतं याचं नाव, इथेनॉल. जर एरो तुम्ही बघितलं CrO3 प्लस
पिरॅडिन, लगेच लक्षात ठेवायचं हा कोलिन्स रिएजंट आहे. नॅसेट ऑक्सिजन. मग मला सांगा ऑक्सिडेशन म्हणजे काय, आतापर्यंत सगळ्यांना आलं पाहिजे. ऍड ऑक्सिजन और रिमूव्ह हायड्रोजन. रिमूव्ह हायड्रोजन कधी करायचं, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे हायड्रोजन असेल तर रिमूव्ह हायड्रोजन करायचं. OH ज्या कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, हा आहे हायड्रोजन आणि हा हायड्रोजन H2 आणि हा OH2, मग काय होतं CH3 CO आणि हा H 1 2 3 आणि हा 4. तर बघा झाला का नाही अल्डिहाइड तयार. तर मला सांगा फक्त अल्डिहाइड पर्यंतच जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर किती रिएजंट्स आपण बघितले. माझ्यामध्ये आपण 4 रिएजंट्स बघितले. कोणते ते 4 रिएजंट, PCC, PDC, जोन्स रिएजंट CrO3 प्लस H2SO4 आणि एक आत्ता बघितलं आपण ज्याला आपण कोलिन्स रिएजंट म्हणतो CrO3 प्लस पिरॅडिन. समजलं. तर खूप सोपं आहे बघा. आपण अल्डिहाइड पर्यंत स्टॉप करायचं असेल ते 4 पैकी कोणताही वापरा. PCC वापरा ज्याला आपण पिरॅडियम क्लोरोक्रोमेट म्हणतो, PDC वापरा ज्याला आपण पिरॅडियम डायक्रोमेट म्हणतो, किंवा तुम्ही जोन्स रिएजंट वापरा CrO3 प्लस H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, किंवा तुम्ही वापरा कोलिन्स रिएजंट CrO3 प्लस पिरॅडिन. तर अशा प्रकारे आपण एकच मेथड बघितली पण त्याच्यात आपण वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट्स बघितले. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.